नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी विषय गणित आकारिक चाचणी क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील उदाहरणे सोडव. 3 गुण. द्रवाचे आकारमान मोजण्याचे एकक काय? लिटर. लला पहिली वेलांटी इथे दिलेली आहे, परंतु तुम्ही दुसरी लिहा. 2. अर्ध्याचा अर्धा म्हणजे किती? पाव. 3.25 लिटर म्हणजे किती मिली लिटर? उत्तर 2750 मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर असतो. 3.25 म्हणजे 2.75 लिटर असणार आहे. तेच मिलीलिटर इथे लिहून दिलेलं आहे, 2750 मिली. ब प्रश्न, भागाकार कर. 269 भागिले 3. इथे भागाकार करून दाखवलेला आहे. भागाकार 89 आलेला आहे आणि बाकी 2 आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 पुढील गुणाकार कर. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. गुणाकार आणि भागाकार येण्यासाठी विद्यार्थ्यांचे पाढेपाठ असणे अपेक्षित आहे, तरच ही उदाहरणे सोडवता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाढेपाठ करावेत. यानंतर उदाहरण पहा. गुणाकाराचं पहिलं उदाहरण इथे दिलेलं आहे. 743 गुणिले 5. उत्तर आलेलं आहे 3715. गुणाकार करून दाखवलेला आहे. 5 त्रिक 15, हातचा 1, 5 चौक 20, 1 हातचा 2, 5 सत्त 35 आणि 2 37. यानंतर दुसरं उदाहरण पहा. 409 गुणिले 4. उत्तर 1636. तिसरं उदाहरण 354 गुणिले 9. उत्तर 3186. दोन्हीही उदाहरणे सोडवून दिलेली आहेत. व्यवस्थित पहा. ब प्रश्न, घड्याळात वेळ दाखव. पहिल्या घड्याळात 9:40 झालेली आहेत आणि दुसऱ्या घड्याळात 12:25 झालेली आहेत. व्यवस्थित पहा. तास काटा, मिनिट काटा कसा दिलेला आहे त्याप्रमाणे उत्तर लिहायचं आहे. तुम्ही अक्षरात सुद्धा लिहू शकता. 9:40, 12:25 किंवा अंकामध्ये सुद्धा 2 डॉट लिहून उत्तर लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 खालील उदाहरण सोडव. 3 गुण. प्रत्येक आकृतीच्या खाली अक्षरात लिहिलेल्या अपूर्णांक त्यापुढील चौकटीत लिहा व आकृतीत तेवढा भाग रंगवायचा आहे. 2/3. अंकात उत्तर लिहून दिलेलं आहे. 3 पैकी 2 रंगवायचे आहेत. 4/8. 8 पैकी 4 रंगवायचे आहेत. 5/6. 5 पैकी 6 रंगवायचे आहेत. ब प्रश्न, बेरीज कर. 17,500 अधिक 13,250. उत्तर 30,720. यानंतर प्रश्न क्रमांक 4 खालील आकृतीची परिमिती काढ. 2 गुण. जी खाली दिलेली आकृती आहे त्या आकृतीला जेवढ्या बाजू आहेत तेवढ्या बाजूंची बेरीज करायची आहे. आयताची आकृती दिलेली आहे. लांबी 7 आहे आणि रुंदी 2 आहे. आयताची लांबी समान असते 7 2 वेळा आणि रुंदी 2 2 दिलेली आहे. म्हणजे 7 + 7 + 2 + 2 यांची बेरीज करायची आहे. बेरीज 18 येते, म्हणून परिमिती बरोबर 18 सेंटीमीटर. ब प्रश्न, रिकाम्या जागा भर. 3 गुण. 1000 रुपये दिलेले आहेत, त्यासाठी 10 रुपयांच्या 100 नोटा घ्यावे लागतील. 20 रुपयांच्या 50 नोटा घ्याव्या लागतील. 50 रुपयांच्या 20 नोटा घ्याव्या लागतील. 100 रुपयांच्या 10 नोटा आणि 500 रुपयांच्या 2 नोटा घ्याव्या लागतील. म्हणजे 1000 रुपयाची नोट आहे, त्याचे सुट्टे पैसे लिहायचे आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.